तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। मी सध्या उभा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आणि आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 18 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे। त्यापैकी एक जागा जी आहे ती बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी 140 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये या ठिकाणी दिसून येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानत असून या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लढा जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळी मतदानासाठी आपले मतदार आपल्याकडे यावे व मतदान करावे यासाठी मोठमोठे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकता भाजपचे आमदार किसन कतोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं काय कशा पद्धतीने महायुतीचा विजय होईल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। कतोरे सर काय सांगाल, आज जो या ठिकाणी मतदान होतोय काय नेमका विश्वास आहे तुम्हाला? कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे आज मतदान सुरू आहे मतदारांच्यात प्रचंड उत्साह आहे। या कृषी उत्पन्नावर निश्चितपणे महायुतीची सत्ता स्थापन होते। 18च्या 18 सीट निवडून येतील असा पूर्ण मतदारांच्या मनातलं जे कल आहे तो पूर्ण पाहायला मिळाला आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विचार करण्याची गरज नाही। समोर कोणी उमेदवारच नाही आहेत, नाममात्र निवडणूक आहे। पावसाळा सुरू आहे, कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विविध कृषी उत्पन्न समितीचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आलेले आहेत। काय नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी उत्साह हा मतदारांमध्ये दिसतो? पावसाळ्याचे जरी दिवस असतील तरी कृषी उत्पन्नाची निवडणूक ही आज पूर्ण होईलच, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। पण डेव्हलपमेंट चांगली व्हावी यासाठी जास्तीत जास्त आता आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत। प्रमोद इंद्रराव असतील, मी असेल किंवा वरचे आमचे नेते असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, आम्ही सगळेजण, रवी चव्हाण वगैरे सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक एकंदरीत पाहायला गेलं तर 1700 पेक्षा जास्त या ठिकाणी मतदार असून थोड्या वेळातच ही मतदान प्रक्रिया पुरी होणार असून थोड्या वेळात त्या मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे। त्यानंतर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमका कोणाचा गुलाल उधळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।